आणि यानंतर आपण थेट दृश्य पाहतोय सध्या रुपाली चाकणकर या आपल्या मतदाराचा हक्क बजावण्यासाठी आता दाखल होत आहेत। यानंतर जाऊयात माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनीही आपला मतदाराचा हक्क बजावलाय। अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी मतदान केलेलं आहे। सहकुटुंब त्यांनी आपला मतदाराचा हक्क बजावलाय। तर दुसरीकडे रुपाली चाकणकर या सुद्धा मतदाराचा हक्क बजावण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासह दाखल झाल्याचं आपण पाहतोय। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची दृश्य एकीकडे अकलूजमध्ये सध्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला मतदाराचा हक्क बजावलेला आहे। सहकुटुंब मतदानासाठी ते दाखल झाले होते आणि आपलं मतदान केल्यानंतर बोटावरची शाई ते माध्यमांना दाखवताना एका दृश्यांमध्ये आपण पाहतोय। दुसरीकडे रुपाली चाकणकर या सुद्धा आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। 7 वाजल्यापासून सकाळी 7 वाजल्यापासून खरं तर मतदानाला सुरुवात झाली। आता 2 तास झालेले आहेत आणि या 2 तासामध्ये संपूर्ण राज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि यातीलच महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। एकीकडे अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदान केलेलं आहे। खरं तर माढ्यामध्ये ते शरद पवार गटाकडून खरं तर रिंगणामध्ये उतरलेले आहेत। माढ्याची लढतही तितकीच महत्त्वाची आणि लक्षवेधी मानली जाते, कारण माढ्यामध्ये त्यांच्यासमोर रणजितसिंह नाईक निंबाळकर खरं तर महायुतीचे उमेदवार आहेत। तर दुसरीकडे पुण्यात रुपाली चाकणकर आपला मतदाराचा हक्क बजावत आहेत।